Hello, friends, and good morning to all of you. And I know that all of you were enjoying your holidays as well as you would be doing your studies also. And I want to tell you that we are here on the point and in the text name and astrologer's day, which is written by R.K. Narayan. R.K. Narayan यांनी लिहिलेला टेक्स्ट आपण बघत आहे फ्रेंड्स अँड वी हॅव कवर्ड दिस टिल द फर्स्ट वन फेज आणि याचा जो पहिला पार्ट आहे त्याच्या थोडंसं पुढे आपण पेज नंबर 3 वरती आहोत फ्रेंड्स अँड ऑन द 3 वी आर लुकिंग दॅट what was the condition, what was the atmosphere, how were the trades, and all these things were there. And friends, I want to tell you today we are going to complete most of the part of this text, and you please listen carefully, watch this video very carefully, and I hope that you would have read this text. तुम्ही हा टेक्स्ट वाचला देखील असेल आणि म्हणून तुम्हाला या टेक्स्टवरती आता थोडंसं फास्ट वर्कआउट करायचं आहे. सो यू नो वॉट, वी आर गोइंग टू स्टार्ट दिस from page number 3 and the last second paragraph. Let us start. He had left his village without any prevision, thought or plan. Astrologer हा जो त्याच्या ठिकाणामध्ये आलेला होता हा त्याच्याकडे कुठलाही प्लॅन नाही आहे आणि कुठलीही गोष्ट त्याच्याकडे त्याची रेडी नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये तो त्या ठिकाणी त्या गावाच्या ठिकाणामध्ये आलेला आपल्याला बघायला मिळतो आणि त्यांनी सिटीच्या ठिकाणी आलेला बघायला मिळतो आणि स्टार्टेड हिज बिझनेस ॲज अन ॲस्ट्रोलॉजर. पुढे काय होतं, इफ ही हॅड कंटिन्यूड दॅर ही वूड हॅव कॅरीड ऑन वर्क ऑफ हिज फादर. आणि जर तो हा व्यवसाय कंटिन्यू करत आहे तर इथे असं म्हटलं आहे की त्याचे जे फादर्स आहेत, त्याचे वडील, त्याच्या वडिलांचे वडील, इट मीन्स त्याचे फादर इन ग्रँडफादर, हे लोक जे व्यवसाय करायचे त्याचप्रमाणे तो करत आहे. त्याच्यामध्ये काय बघा, नेमली टेलिंग द लँड, living, marrying and repairing in this comfort and contrarian home. आणि तो या सर्व प्रकारच्या गोष्टींचा अभ्यास करायचा. त्याचं घर कसं आहे, फॅमिली काय आहे, साधारणपणे माणसाच्या लाईफमध्ये काय काय अडचणी असतात, ह्या गोष्टीचा तो अभ्यास करायचा. बट दॅट वॉज नॉट टू बी, परंतु ही गोष्ट काही अशी एवढीच नाही, तर ही हॅड टू लिव्ह होम विदाउट टेलिंग एनीवन. आणि तो ह्या अभ्यासाबरोबर घर सोडून कोणालाही न सांगता आलेला होता. अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लिफ्ट इन बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. आणि 100 मैल्स सोडून तो कोणालाही न सांगता एवढ्या दूर या ठिकाणीमध्ये आलेला होता. टू अ विलेजर इट इज अ ग्रेट डील. एका विलेजमधून येणाऱ्यासाठी, एका खेडेगावामधून येणाऱ्यासाठी हे एक मोठं चॅलेंज होतं टू गो इन द सिटी एरिया अँड टू बी ॲज अ गुड ॲस्ट्रोलॉजर. आणि मग तिथे असं म्हटलंय, ॲज इफ अन ओशन फॉलोड बिटवीन. आणि त्याच्यासमोर असं वाटलं की आता एक ओशन म्हणजे समुद्र, सी म्हणजे सुद्धा समुद्र, पण ओशन म्हणजे पर्टिक्युलर मोठासा सी, मोठासा समुद्र, आणि यामध्ये तो येऊन पडला आहे असं त्याला या ठिकाणामध्ये वाटत आहे. लिसन केअरफुली स्टुडंट्स, जो शेजारी बोर्ड आहे त्याच्यावरती लक्ष देत चला, सो दॅट यू विल अंडरस्टँड प्रॉपरली. ऑलराईट, सी, ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल्स. आता तो कसला अभ्यास म्हणता येईल किंवा ॲनालिसिस किंवा ज्याच्यावर विचार करत होता, इट वॉज अ मॅनकाइंड्स ट्रबल. मानवांचे काही काही साधारण प्रश्न, काही काही साधारण समस्या असतात, त्या गोष्टीचा तो अभ्यास करत आहे. आणि त्यामध्ये फर्स्ट वन आहे मॅरेज, मनी अँड द टँगल ऑफ ह्युमन टाईप्स. अँड सी, लॉंग प्रॅक्टिस हॅड शेफ्ड हिज प्रिस्क्रिप्शन. अँड सी ना, इथे असं म्हटलं आहे, ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑन मॅनकाइंड्स ट्रबल. तो माणसाच्या या सर्व प्रॉब्लेम्सवरती विचार करायचा. माणसाचे प्रॉब्लेम्स या ठिकाणी असं म्हटलंय की मॅरेजेस आहेत, मनीज आहेत आणि द टँगल्स ऑफ ह्युमन टाईज. काहीतरी कुठेतरी एखाद्या ठिकाणी तो व्यक्ती अडकलेला असतो. लॉंग प्रॅक्टिस हॅड शॅर्पन हिज प्रिस्क्रिप्शन. आणि तो जे काही लॉंग प्रॅक्टिसची शार्पन करत होता, शार्पन म्हणजे अतिशय आकलन त्या गोष्टीचं करायचा आणि त्याचबरोबर त्याचं प्रिस्क्रिप्शन द्यायचा. प्रिस्क्रिप्शन म्हणजे रेमेडी किंवा डॉक्टर लोक जे तुम्हाला लिहून देतात, इट्स कॉल द प्रिस्क्रिप्शन. त्यावरती काय रेमेडी आहेत, गोळ्या औषध काय लिहून देतात, इट्स कॉल लाईक दॅट. पुढे बघा, विदिन 5 minutes ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. आणि हे त्याचं स्किल होतं. एखाद्या व्यक्तीशी बोलत असताना 5 मिनिटामध्ये ही वूड अंडरस्टूड की या व्यक्तीचा प्रॉब्लेम काय आहे. अँड ही चार्ज 3 पैसे
पर क्वेश्चन आणि तो होता तो प्रत्येक व्यक्तीकडून 3 पैसे पर क्वेश्चन नी मनीज घ्यायचा. इट वॉज हिज बिझनेस. ऑलराईट, पुढे बघा. नेव्हर ओपन हिज माउथ टिल अनदर हॅड स्पोकन फॉर at least 10 minutes. आणि तो जास्ती वेळ कोणाशी बोलत नसायचा आणि 10 मिनिट्सपर्यंत 10 मिनिट्सपेक्षा जास्ती कोणाशी तो बोलत नसायचा. इट वॉज हिज इट वॉज हिज टेंडन्सी, वी कॅन से. ही त्याची टेंडन्सी होती बिझनेसची, तरच मग त्याला आणखीन पैसे मिळतील. मग विच प्रोव्हाइड हिम इनफ स्टफ ऑफ डझन आन्सर्स अँड ॲडवाइसेस. आणि या 10 मिनिटाच्या आतमध्ये तो डझन्स ऑफ म्हणजे 12 क्वेश्चनचे आन्सर्स, 12 गोष्टी त्यांना सोडवून द्यायचा, 12 गोष्टींवरती तो बोलायचा. वेन ही टोल्ड अ पर्सन बिफोर हिम गेजिंग ॲट हिज पाम. आणि ज्यावेळेस तो व्यक्ती त्या लोकांच्या हातावरच्या रेषांवरून त्यांच्याशी बोलायचा, त्यावेळेस तो कशा पद्धतीने बोलायचा बघा. नाव सी दिस व्हेरी केअरफुली. आता ही खूप केअरफुली बघा. इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलिएस्ट रिझल्ट इन युअर एफर्ट्स. तो साधारणपणे व्यक्तींना हे म्हणायचं की तुम्ही कष्ट खूप करता, पण त्याचं तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं रिटर्न्स मिळत नाही. नाव if anybody will tell you की this is the thing that everybody will say यार हाँ मी खूप कष्ट करतो परंतु मला जरा कमीच मिळतं. Everybody accept this thing. I want to tell you friends, you are not doing good efforts and that's why good things are not coming to you. That's why try to do good things. The good things will return to you. Right. See, अजून तो पुढे 9 out of the 10 were disproven agree with him. आणि 10 पैकी 9 जण त्याच्याशी ॲग्री व्हायचे. Or he questioned, आणि तो कदाचित क्वेश्चन करायचा, इज देअर एनी वुमन इन युअर फॅमिली. काय अशी एखादी स्त्री आहे तुमच्या फॅमिलीमध्ये. मे बी इवन अ डिस्टंट रिलेटिव्ह हु इज नॉट वेल डिस्ट्रॉयड टुवर्ड्स यू. काय एखादा असा व्यक्ती आहे का जे तो तुमच्या विरोधात आहे. आता विचार केलं तर एव्हरीथिंग विल बी देअर. प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी अशा प्रकारचे लोक जे डाऊटफुल लोक असतात हे या ठिकाणामध्ये असतात. अँड द सेम थिंग ही यूज टू आस्क. व्हेरी कॉमन क्वेश्चन. बट बोलते हैं की दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए. तर अशा पद्धतीच्या गोष्टी तो बोलतात. ऑर ही गेव ॲन ॲनालिसिस ऑफ कॅरेक्टर. कदाचित एका कॅरेक्टरवर तो ॲनालिसिस करायचा की मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. तुमचं जे काही त्रास आहे हा तुमच्या स्वभावामुळे आहे. हाव यू अदरवाइज स्टर्न वेअर ही इज. तुम्ही एखाद्याबद्दल कशा पद्धतीने विचार करता या गोष्टीवरती ते सगळ्या गोष्टी डिपेंड आहे. यू हॅव ॲन एम्पॅटियस नेचर. आणि तो म्हणतो की तुमचं नेचर ही खूप एम्पॅटियस आहे किंवा असं म्हणता येईल उतावळं नेचर आहे. आता हे प्रत्येकामध्ये आपल्याला पाहिजे असलेल्या गोष्टीबद्दल असतं, परंतु तो त्यांना हे सांगत आहे. अँड रॉड एक्स्टिएटर. आणि एक रफ एक्स्टिएटर म्हणजे तुमच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्ही पटकन देऊन टाकता असं त्या ठिकाणी आहे. दिस एंडर्थ हिम टू दिस हार्ट इमिडिएटली. आणि लोकांच्या मनामध्ये ही गोष्ट अतिशय इमिडिएटली लवकरात लवकर बसायची. अरे आय एम लाईक दॅट. फॉर इवन द मिडेस्ट ऑफ अस लव्स टू थिंक दॅट ही हॅज अ फॉरवर्डिंग एक्स्ट्रेटर. आणि असं म्हणता येईल की त्याच्यामध्ये अशी गोष्ट आहे की ही हॅज फॉरवर्डिंग एक्स्ट्रेटर. तो अशा प्रकारचा फॉरवर्डिंग म्हणजे एक भीतीदायक आणि एक्स्ट्रेटर आणि बाह्य गोष्टी करणारा आहे. म्हणजे स्वतःमधून अशा गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणारा आहे की तुमच्यामध्ये असं आहे, तुमच्यामध्ये तसं आहे. अँड पीपल यूज टू बिलीव्ह ऑन हिम. इट वॉज नॉट फॉल्ट ऑफ दिस ॲस्ट्रोलॉजर. इट इज द फॉल्ट ऑफ द पीपल हू शोज देअर हँड्स टू द दॅट. सी, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि या व्हिडिओमध्ये सांगतोय की व्हॉट यू विल डू बाय लुकिंग टुवर्ड्स युअर फ्युचर. तुमचं भविष्य बघून तुम्ही काय करणार आहे. यू नीड टू थिंक दॅट हाऊ कॅन आय प्रिपेअर माय फ्युचर परफेक्ट. मी माझं भविष्य परफेक्ट कसं करेल या गोष्टीकडे आपलं लक्ष पाहिजे. नेक्स्ट पॅराग्राफ विल सी स्टुडंट्स. द नट्स वेंडर ब्लो आउट ऑफ फ्लॅर. आता त्या ठिकाणी एक नट वेंडर आहे म्हणजे एक शेंगदाणे विकणारा व्यक्ती. क्लोज हिज फ्लेअर. आणि त्याचा भडका जोरात उठला, त्याच्या जाळ त्या ठिकाणी असेल तो उठला. अँड रोज टू गो होम. आणि तो घरी जायला निघाला. दिस वॉज अ सिग्नल फॉर ॲस्ट्रॉलॉजर टू बंडल अप टू. आणि हे त्या ॲस्ट्रॉलॉजरसाठी सुद्धा सिग्नल होतं की त्याने देखील त्याचा जे काही व्यवसाय आहे, जे काही त्याचं जे काही बॅग होते, जे काही त्याचे इन्स्ट्रुमेंट, त्याचं दुकान म्हणता येईल, हे आता बंडलअप करायचं म्हणजे बांधून घ्यायचं. इव्हिनिंगचा टायमिंग आहे. सिन्स इट लेफ्ट इन अ डार्कनेस एक्सपेक्ट फॉर अ लिटल शाफ ऑफ ग्रीन लाईट. आणि मग ग्रीन लाईट पडायला त्या ठिकाणी सुरुवात झाली संध्याकाळच्या वेळेमध्ये. विच वॉज स्टेअर्ड इन द फ्रॉम ऑफ समवेअर. आणि हे सगळं काही त्या
ठिकाणामध्ये पसरल्या ते लाईट्स आणि ते ॲटमॉस्फिअर त्या ठिकाणी झालं अँड टच द ग्राउंड बिफोर हिम आणि तो लाईट त्या ठिकाणी ग्राउंडवर सगळीकडे पडायला लागला, अंधार सगळीकडे व्हायला लागला. हे पिक्ड अप हिज क्राउड शेल्स अँड पॅराफॅलेलिया आणि त्यांनी काय केलं की त्याने ते त्याचे जे शेल्स होते, शंख वगैरे त्या ठिकाणी ठेवले होते ते घेतले आणि त्याचा जो काही पॅराफॅलेलिया म्हणजे इथे मिनिंग दिला आहे बघा, अ लार्ज नंबर ऑफ स्मॉल आर्टिकल्स यूज इन अ पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी ऑर प्रोफेशनल पोझिशन म्हणजे आपल्या व्यवसायातील जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत ते त्याने घ्यायला बॅगमध्ये भरायला सुरुवात केली अँड वॉज पुटिंग दॅम बॅक इन टू हिज बॅग आणि बॅगमध्ये पुन्हा एकदा त्याने ठेवायला सुरुवात केली. वेन द ग्रीन शाफ्ट ऑफ द लाईट वॉज ब्रॉटल डाऊन आणि जेव्हा ग्रीन कलरचा लाईट पूर्ण त्या ठिकाणी पडला, ही लुक्ड अप अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. त्या अंधार होणाऱ्याच्या त्या काळामध्ये त्याला एक व्यक्ती त्या ठिकाणी आपल्या समोर उभा असलेला दिसला. सी स्टुडंट लिसन इट केअरफुली. नाव द रिअल स्टोरी इज बिगिन ऑफ ॲस्ट्रोलॉजर. ॲस्ट्रोलॉजर डेची रिअल स्टोरी आता बिगिन होत आहे. नव सी एक माणूस त्याला समोर उभा राहताना दिसला. ही सीन पॉसिबल क्लायंट आणि तो एक त्याचा कोणतरी क्लायंट असावा म्हणजे त्याच्याकडे आलेला व्यक्ती आहे तो असावा आणि त्याला काहीतरी याच्याकडून पाहिजे आहे असं या ठिकाणी दिसून येत आहे. यू लुक अ केअर वॉर्न आणि तो म्हणाला की तू जरा काळजीत दिसतोस. इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ वाईल अँड चॅट विथ मी. आणि तो त्याला म्हणाला की तू आता थोड्या वेळ खाली बस आणि माझ्याबरोबर थोडीशी चर्चा कर. नाउ दिस इज द ट्रिक ऑफ दोज ॲस्ट्रोलॉजर्स दॅट दे अंडरस्टँड युअर थिंग्स व्हॉट यू वॉन्ट एक्झॅक्टली फ्रॉम दॅम. द ऑदर ग्रिम्बल्ड सम रिप्लाय वेगली आणि मग ते थोडेसे त्या ठिकाणी दुसरे काही लोक होते ते थोडेसे ग्रिम्बर्ड झाले, चिडले आणि त्यांनी वेगळी रिप्लाय त्या ठिकाणामध्ये केला म्हणजे थोडासा चिडलेपणाचा वैतागल्याचा रिप्लाय त्यांनी केला. द ॲस्ट्रोलॉजर प्रिझर्व हिज इन्व्हिटेशन आणि ॲस्ट्रोलॉजरनी त्याचं इन्व्हिटेशन स्वीकारलं म्हणजे त्याला आपल्या या ठिकाणीमध्ये बोलवलं. वेअर अपॉन द ऑदर ट्रस्ट इन हिज प्लाम अंडर हिज नोज आणि त्या दुसऱ्या व्यक्तीने त्याचा हात त्या ॲस्ट्रोलॉजरला स्वतःहून दाखवला. व्हेरी रॉंग थिंग. सेइंग यू कॉल युअर सेल्फ अन ॲस्ट्रोलॉजर. तो म्हणाला की तुम्ही स्वतःला ॲस्ट्रोलॉजर म्हणता. द ॲस्ट्रोलॉजर फेल्ट चॅलेंज आणि ॲस्ट्रोलॉजरला वाटलं अरे मला चॅलेंज अँड सेड टेल्टिंग द ऑदर प्लाम टुवर्ड्स द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट आणि दुसरा पाम त्यांनी त्या ग्रीन लाईटमध्ये असा त्याच्या समोर सरकवला आणि त्याला अशी बोलायला सुरुवात केली. युअर्स इज अ नेचर, ओ स्टॉप दॅट. द ऑदर सेड. दुसरा व्यक्ती म्हणाला त्या हात दाखवणाऱ्याला की अरे थांब तू असं करू नकोस, हे तुझा स्वभावच आहे कोणाला पण काही विचारत बसायचं. टेल मी समथिंग वर्थ व्हाईल युअर फ्रेंड फील्ड पिक्वेड आणि तो म्हणाला ॲस्ट्रोलॉजर म्हणाला की मला काहीतरी अशी विशेष गोष्ट सांग कारण तुझा फ्रेंड आहे तो जरा पिक्वेड म्हणजे थोडासा असा इरिटेटेड किंवा वैतागलेला आहे या गोष्टीपासून. आणि मग काय होतंय, आय चार्ज ओनली 3 पैसे पर क्वेश्चन आणि तो म्हणाला की आय चार्ज ओनली 3 क्वेश्चन पर 3 पैसे पर क्वेश्चन म्हणजे 3 पैसे एका क्वेश्चनसाठी मी चार्ज करतो. अँड व्हॉट यू गेट आउट टू गुड इनफ फॉर युअर मनी आणि जे काही तुझ्या ह्या गोष्टीसाठी मी पैसे घेईल तुझ्याकडून ते तुझ्या कारणे लागतील. ॲट दिस द ऑदर विथड्रॉट हिज हॅम आणि असं ऐकल्यावरती दुसऱ्या व्यक्तीने पण स्वतःचा हात त्याच्यासमोर केला. टूक आउट अँड आणा आणि त्यांनी एक आणा त्या ठिकाणी काढलं. एक आणा म्हणजे जुनं चलन आहे आपल्या भारताचं. 1 आणा, 2 आणा, 3 आणा मग पैसे, राईट. मग त्यांनी ते आणा त्याच्यासमोर ठेवला अँड फ्लंग इट आउट टू हिम आणि त्याच्यासमोर फ्लंग केला की आता सांगा तुम्ही काय आहे. सेइंग आय हॅव सम क्वेश्चन्स टू आस्क आणि त्याने विचारायला सुरुवात केली की आता मला काही क्वेश्चन्स विचारायचे आहेत तुम्हाला. इफ आय प्रोव्हाइड यू आर ब्लफरिंग आणि जर तो म्हणाला मी जर तुम्हाला काही ब्लफरिंग्स जर दिले किंवा अशी काही पैंज तुमच्याशी लावली तर यू मस्ट रिटर्न दॅट आणा टू मी विथ इंटरेस्ट आणि त्यांनी सांगितलं की मी जर तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये पाडला आणि त्याचं जर तुम्ही चुकीचं ॲन्सर जर करत आहे तर तुम्हाला जे पैसे आहेत ते पैसे जे मी पैसे देतोय ते तुम्हाला इंटरेस्टसह व्याजासह रिटर्न करावे लागतील असं हा ॲस्ट्रोलॉजरला त्या ठिकाणी सांगतो आणि ॲस्ट्रोलॉजरचा ॲन्सर या ठिकाणी येत आहे नो आणि ॲस्ट्रोलॉजर या गोष्टीसाठी रेडी नाही आहे. सो ऑल दिस स्टोरी हॅज बिगेन व्हेरी प्रॉपरली. ही स्टोरी खूप छानशी सुरू झालेली आहे आणि फॉर द स्टोरी इज टू इंटरेस्टिंग आणि अशा प्रकारच्या ज्या स्टोरीज आहेत लेट मी टेल यू अँड लेट मी लिटरली वॉन्ट फोकस यू ऑन वन पॉईंट दॅट
ह्या ज्या स्टोरीज आहेत, ऑल दीज स्टोरीज आर लाईक अ 3rd or 7th स्टँडर्ड स्टुडंट्स की ज्यांना सांगायचे असतात. नाव दिस स्टोरीज दे आर इन युअर 12th स्टँडर्ड सिलेबस. हाऊ कॉन्सन्ट्रेटेडली यू शुड अंडरस्टूड इट अँड हाऊ डीपली यू शुड अंडरस्टूड इट. तुम्ही किती काळजीपूर्वक ही समजून घेतली पाहिजे. आणि येस, आय वॉन्ट टेल यू, वाचा, ट्राय टू गेट युअर अंडरस्टँड. विल गो विथ द सेम स्पीड. या सेम स्पीडनीच आपण काम करणार आहे, समजून घेणार आहे. अँड फर्दर टेक्स्ट वी विल सी at the next video. Before that, keep doing your work on studies, keep completing your notebook with hard words and their translated meanings into English and Marathi also. आणि ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या कंप्लीट पाहिजे, नोटबुक ऑल्सो अँड रीडिंग also, so that you will understood proper teaching through this video. Keep watching video with the concentration. All right friends, thank you, have a nice time.